महाराज श्री तुकोबर म्हणवोनी शरण जावे, म्हणवोनी शरण जावे सर्व भावे देवासी, तोह उतरील पर भवदुस्तर नदीचा, बहु आहे करुणावंत अनंत हे नामजा, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा, तुका म्हणी साक्षी आले, तुका म्हणी साक्षी आले तरी केले प्रगट, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. विठ्ठल विठ्ठल म्हणवोनी शरण जावे, म्हणवोनी शरण जावे सर्व भावे देवासी, तोह उतरील पर भवदुस्तर नदीचा. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवे करताच प्राप्त असणार अभंग देहूचे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामधून तुम्हा मला एक प्रकारचा बोध उपदेश शरणागतीचा उपदेश करणारा, शरणागतीची एक प्रकारे मीमांसा प्रकट करणारा अभंग चिंतन सेवेकरता निवडलेला. चिंतन सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं अगत्याचं आहे. समस्त ग्रामस्थ इंदापूर इथलं भजनी मंडळ असतील, भाविक मंडळी असतील, गावातील युवक तरुण मंडळी असतील, या सर्वांच्याच यथोचित अशा सहकार्याने संपन्न होत असलेला महाशिवरात्री निमित्ताचा चालू असलेला हा नाममहोत्सव आणि त्यातली आजची ही पाचव्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा, सहाव्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा परमादरणीय हरिभक्तीपरायण शिवशंकर महाराज, त्याच पद्धतीने आदरणीय वैभव दादा यांच्या संपर्कातून, प्रेमातून, सर्व ग्रामस्थांच्या भजनी मंडळांच्या प्रेमातून, स्नेहातून ही सेवा माझ्यासारख्या एका सर्वसामान्याकडे सोपवण्यात आली आणि तदनिमित्ताने कीर्तनाकरता उपस्थित आहे. चिंतनाला सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी उत्सवाचं अधिष्ठान म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतोय भगवान श्री महादेवांच्या चरणी अनंत कोटी प्रणाम करतो. माझे श्री गुरु बाबासाहेब आजरेकर महाराज, श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ श्री गुरु सदाकरजी महाराज, इंगळी श्री गुरु तीर्थरूप यांच्या चरणी देखील अनंत कोटी प्रणाम करून माझ्यापेक्षा ज्ञानाने वयाने अधिकाराने सर्वज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी सर्वांच्याच चरणी विनम्र भावाने वंदन करतो आणि ज्ञानोबाराय तुकोबाराय मला ज्या पद्धतीने बुद्धी देतील त्या पद्धतीने सेवा करण्याचा प्रयत्न. हेची माझी मनीची आस, माझे
दास सेविसी म्हणवोनी शरण जावे थोडा इको राहिला सर्व भावे देवासी तोह उतरील पर भवदुस्तर नदीचं प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरताच प्राप्त असणाऱ्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामधून तुम्हाला एक प्रकारचा उपदेश करतात. शरणागतीचा उपदेश, शरणागतीची एक प्रकारे मीमांसा तुकोबाराय अभंगातून प्रकट करतात. हा अभंग चिंतन करत असताना जगद्गुरु तुकोबाराय उपदेश करतात म्हटल्यानंतर उपदेश कशाला म्हटलं गेलं पाहिजे याची व्याख्या पाहणं गरजेचं आहे. कोणता उपदेश करतात? शरणागतीचा उपदेश करतात. त्यामुळे शरणागती या पदावर देखील काही अभंगाच्या भूमिकेतून चिकित्सा करणं गरजेचं आहे. जर थोडा आपण जर विचार करू लागलो उपदेश कशाला म्हणावे याची व्याख्या शास्त्रामध्ये अशी प्रतिपादन केलेली आहे. सर्वज्ञाने अल्पज्ञानाला केलेला हितबोध याला उपदेश बोललं जातं. मग महाराज सर्वज्ञ कोणाला बोलावं, अल्पज्ञ कोणाला बोलावं हा स्वतंत्र चिंतनाचा विषय. तरीही पटण्याकरता बोलायचं झालं तर एखाद्या वरिष्ठाने कनिष्ठाकरता हिताचं बोलणं, कल्याणाचं बोलणं, उद्धाराचं बोलणं याला उपदेश बोललं जातं. मात्र व्यवहारामध्ये सध्या वरिष्ठ कनिष्ठ हे देखील शब्द लोप पावले. म्हणून अगदीच व्यावहारिक लौकिक बोलायचं झालं तर एखाद्या मोठ्या व्यक्तीने लहानाकरता कल्याणाचं बोलणं, हिताचं बोलणं, उद्धाराचं बोलणं याला उपदेश बोललं जातं. मग एखादा म्हणेल महाराज आम्ही प्रपंच करताना, संसार करताना दररोज कोणाला ना कोणाला तरी आम्ही हिताचं सांगतोच, त्याला उपदेश नाही का म्हणता येत? तर त्याला उपदेश म्हणता येत नाही याला कारण त्याचं कोणत्याही पद्धतीचं हित त्यामध्ये होत नाही. पटवून देतो दृष्टांताने. एखादा विद्यार्थी, एखादा गृहस्थ आहे आणि तो बाहेर काहीतरी काम आटोपून आपल्या घरी आलेला आहे आणि घरी आल्याबरोबर त्याला त्याचा मुलगा समोर दिसतोय आणि म्हणून मुलाला सांगतो हे 2 रुपये घे, बाहेर जाऊन दुकानातून एक काडीपिटी घेऊन ये. मला सांगा काडीपिटी आणण्यामध्ये त्या मुलाचं काही हित आहे, कल्याण आहे की उद्धार आहे? महाराज वडील सांगणारे मोठे आहेत, मुलगा ऐकणारा लहान आहे, मात्र तरीही त्यामध्ये कोणत्याही पद्धतीचं हित नसल्या कारणाने त्याला उपदेश बोललं जात नाही. आता त्यामध्ये काडीपिटी कशाला आणायला सांगितली त्यात विस्तार करत नाही, बरं ते समजून जावा. मात्र वडील सांगणारे मोठे आहेत, मुलगा ऐकणारा लहान आहे, म्हणून याला उपदेश बोललं जात नाही. याला कारण मुलाचं त्यामध्ये कोणत्याही पद्धतीचं हित नाही, कल्याण नाही आणि उद्धार नाही. आणि तुम्हामांचं हित, कल्याण आणि उद्धार करणारे केवळ आणि केवळ संत महात्मे आहेत. म्हणून संतांचा मोठेपणा पाहायचा झाला तर जगद्गुरु तुकोबाराय अभंगामध्ये बोध करतात. म्हणून तुकोबारायांचा मोठेपणा पाहिला तर अनुरेनुया थोकडा तुका आकाशा एवढा. तुकोबारायांची तुलना कोणासोबत करतात? तुका आकाशा एवढा. मला सांगा आकाश किती मोठा आहे? आकारमानात सांगता येतं का? एवढा आहे, तेवढा आहे. आकाश नावाचा व्यक्ती सांगता येईल एवढा आहे म्हणून. मात्र आकाश किती मोठा आहे आकारमानामध्ये सांगता येत नाही. त्याच्यासाठी आपण पद वापरतो की ते व्यापक आहे. आणि वेदांतामध्ये त्या तत्वाबाबत विचार मांडत असताना विधेय विशेषण आणि निषिद्ध विशेषण मांडली. त्यामध्ये विधेय विशेषणाचा विचार मांडत असताना जे व्यापक आहे त्याला ब्रह्म असं संबोधलं जातं. म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय आणि ब्रह्म भिन्न नसून एकच आहेत. सगळ्यात व्यापक, सगळ्यात मोठे असणारे तुकोबाराय आणि तुम्ही आम्ही जीव सगळ्यात लहान आहोत. म्हणून तुम्हामांच्या कल्याणाचं, हिताचं, उद्धाराचं तुकोबाराय आदी संत महात्मे जे काही प्रतिपादन करतात त्याला बोलतात उपदेश. विठ्ठल विठ्ठल. बरं कोणता उपदेश करतायत? शरणागतीचा उपदेश. मग शरण जाण्याचा अधिकारी कोण आहे? शरणागती हा विषय, शरण गेल्यानंतर आम्हाला मिळणार काय, म्हणजे प्रयोजन काय आणि शरणागतीचा संबंध काय? वेदांतातील अनुबंध चतुष्टयाच्या माध्यमातून याचा विचार करता येईल. तसे तर 3 चतुष्टय आहेत, अंतःकरण चतुष्टय, साधन चतुष्टय आणि अनुबंध चतुष्टय. पटून देतं फक्त व्याख्याने सांगत नाही. अंतःकरण चतुष्टय, अंतः म्हणजे आत, करण म्हणजे इंद्रियन, चतुष्टय म्हणजे 4. माझ्याकडे लक्ष द्या. आता माझ्याकडे लक्ष द्या. दिलं का? मला थोडी संवादाची सवय आहे महाराज. आणि वक्ता तो वक्ता नव्हे श्रोतेविन. त्यामुळे वक्त्या श्रोत्याचा हा संवाद झाला पाहिजे, पण तो प्रापंचिक नसावा, परमार्थिकच असला पाहिजे. विठ्ठल मुद्दा असा चालू की संत महात्मे उपदेश करतात. उपदेश कशाला म्हणावे याची आपण व्याख्या पाहिली. कोणता उपदेश करतात? शरणागती. मग शरण जाण्याचा अधिकारी, विषय, प्रयोजन, संबंध असा अनुबंध चतुष्टयाच्या माध्यमातून याचा विचार करतोय.
याचा विचार करत असताना 3 प्रकारची चतुष्टय वेदांतामध्ये, अंतःकरण चतुष्टय, साधन चतुष्टय आणि अनुबंध चतुष्टय. यामध्ये पहिला आहे ते म्हणजे साधन चतुष्टय. साधन चतुष्टयाचा विचार केला तर चतुष्टय म्हणजे 4 वर ज्ञानाचा अधिकारी सांगत असताना ज्यांनी मलदोष घालवलेला आहे, विक्षेप दोष घालवलेला आहे आणि आवरण ज्याचं शिल्लक आहे, जो 4 साधनांनी युक्त आहे, त्याला साधन चतुष्टयता म्हटलं गेलं. तो ज्ञानाचा अधिकारी आहे. कोणती 4 साधन आहेत? विवेक, वैराग्य, समाधी, षडसंपत्ती आणि मुमुक्षुता. फक्त पटवून देतो, लक्ष द्या. विवेक कशाला म्हणावं? योग्य काय, अयोग्य काय, सार काय, असार काय, चांगलं काय, वाईट काय, हे ओळखण्याची जी वृत्ती आहे त्याला विवेक बोललं जातं. आणखी नाही पटलं का? व्यवहार बोलतो. एखाद्याने आपल्याला 10 वेळा जरी चहा पाजला तर आपण एकदाही पाजायचं नसतो, हे ज्याला कळतं त्याला विवेक बोला. विठ्ठल विठ्ठल. वैराग्य आहे. परत समाधी षडसंपत्तीमध्ये श्रम दम श्रद्धा समाधान उपरती तितिक्षा आणि मुमुक्षुता म्हणजे मोक्षाची इच्छा असणार, ही साधन चतुष्टय सांगितली गेली. तद्वत अंतःकरण चतुष्टय सांगितलं गेलेले. अंतः म्हणजे आत, करण म्हणजे इंद्रियन चतुष्टय म्हणजे 4. आतली 4 इंद्रियत मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, याला अंतःकरण चतुष्टय बोलतात. तद्वत एखाद्या ग्रंथामध्ये प्रवृत्ती होण्याकरता त्याचा अधिकारी, विषय, प्रयोजन, संबंध या पद्धतीने एक विचार केला जातो. जगद्गुरु तुकोबर आहे. या अभंगामध्ये तुम्हा मना शरण जाण्याचा उपदेश करतात. मग शरण जाण्याचा अधिकारी कोण आहे? शरण जाण्याचा विषय काय आहे? शरण गेल्यानंतर आम्हाला मिळणार काय आहे, म्हणजे प्रयोजन काय आहे, आणि शरणागतीचा संबंध काय, याला अनुबंध चतुष्टय म्हटलं जातं. पटण्याकरता क्लिष्ट कठीण वाटेल म्हणून या 4 अवच्छेदकांना आपल्या व्यावहारिक शब्दांमध्ये घेतो. शरणागतीचा अधिकारी, विषय, प्रयोजन, संबंध, यालाच आपल्या भाषेत शरण कोणी जायचं, शरण कोणाला जायचं, शरण का जायचं आणि शरण कसं जायचं, या 4 प्रश्नांची उत्तर म्हणजे प्रस्तुत अभंग. विठ्ठल विठ्ठल. बघा, शरण जाण्याचा अधिकारी, विषय, प्रयोजन, संबंध, यालाच आपल्या भाषेमध्ये शरण कोणी जायचं, शरण कोणाला जायचं, शरण का जायचं आणि शरण कसं जायचं. कोणती 4 प्रश्न आहेत? शरण, श्रोत्यांनी उत्तर द्यायचंय. शरण कोणाला? नाही, श्रोते खाली बसलेले. शरण मी उत्तर आल्याशिवाय पुढे जात नाही. बरं, जेवण जास्त झालंय का? बरं. आता आदरणीय वैभवदादांचा आग्रह होता मंडळींना यायला, थोडासा विशीर होतोय, 9ला कीर्तन सुरू करू. परंतु मी आदरणीय वैभवदादांना, शिवशंकर महाराजांना फार आग्रह केला की महाराज तुम्ही आता उभं करा, कारण 7 ते 9ची कीर्तनाची वेळ करावी हा माझा आग्रह आहे. याला कारण मी पटवून देतो महाराज, योग्य वाटलं तर आपण बदल करा. मध्यंतरी परभणी जिल्ह्यामध्ये एक 3 साधक कीर्तनानंतर 2 व्हीलरवर प्रवास करत होते. आता 9 ते 11चं कीर्तन ते कधीच 9 ते 11 होत नाही महाराज, ते 9:30 ते 11:30च कीर्तन होतं. 11:30च्या नंतर गावातून बाहेर पडण्याकरता 12 वाजतात. म्हणजे बाहेर गावावरून आलेली जे टाळकरी असतात, जे गायक असतात, वादक, कीर्तनकार, यांना गावातून बाहेर पडण्याकरता 12 वाजतात आणि पुढचा रात्रभर प्रवास त्यांचा रस्त्यावर राहतो. आणि आपण कीर्तन संपल्यावर किती मिनिटात झोपता जाऊन घरी? मला आमच्यावर अन्याय कशासाठी? मी विनोदाने बोलतोय. फक्त मला यातनं एवढाच विषय पटवून द्यायचा आहे. ते 3ही साधक ज्यावेळेला परतीला प्रवासाला निघालेले आहेत, रस्त्यावरती एक 4 व्हीलर त्यांना कोणीही उडून घेतली, कोणाला माहिती नाही. आणि ते 3ही तरुण साधक असलेले, गायक असलेले, वादक असलेले 3ही जागेवरच गेले होते महाराज. त्यांचं निधन जागेवरच झालं होतं. मला सांगा, त्यांना 2-2 वर्षाच्या मुली आहेत, मुलं आहेत, त्यांचा संपूर्ण प्रपंच रस्त्यावरती आहे. म्हणजे 9 ते 11चं कीर्तन, पुन्हा रात्रीचा हा प्रवास, हा फार कठीण होत गेलेला आहे. त्यामुळे कोणीही सुरक्षित आत्ताच्या प्रवाहामध्ये नाही. रस्ते चांगले झालेले, स्पीड वाढलेला आहे गाड्यांचा, कोण कसा येतो काही सांगता येत नाही. त्यामुळे 7 ते 9चं कीर्तन झालं की 9:30 पर्यंत गावातून आपण बाहेर पडतो. फार फार तर 12 पर्यंत घरी प्रत्येक मंडळी पोहोचतात. त्यामुळे ही सर्वांना विनंती, याच्या पुढे जाऊन आता ही ग्रामीण भागामध्ये श्रवणाची, जागरणाची मानसिकता आता काही राहिलेली नाही महाराज. पूर्वी श्रवणाची मानसिकता असायची 9 ते 11 कीर्तन, कारण परंपरा तशीच, कारण पूर्वीचा कालावधीच तसा होता. आता 9 ते 11चं कीर्तनकार 9चं कीर्तन 9:30ला उभारतं, 10 वाजता वक्ता बोलायला सुरुवात करतो, 10:05 मानाखाली जातात. वक्त्याने संवाद करायचा कोणाशी? आणि बरं, आणखी थोडं बोलायचं झालं तर महाराज, ही कीर्तनाची वेळ 7 ते 9 केल्यामुळे सगळ्यांना सोयीचं पडणार आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन एक विनंती करतो की आपण फार तर 7 ते 9च्या ऐवजी 8 ते 10 करा, पण हा बदल केला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. असंच आपला चिंतनाचा विषय असा चालू आहे की शरणागतीवर आपण 4 प्रश्न निर्माण केले होते. शरण, लक्ष आहे का?
शरण कोणी जायचं, शरण कोणाला जायचं, शरण का जायचं आणि शरण कसं जायचं. परत शरण कोणी. श्रोते उत्तर द्या जरा. झाल्यानंतर जेवण आहे का? शरण कोणी जायचं, शरण कोणाला जायचं, शरण का जायचं आणि शरण कसं जायचं. घरी जाताना या 4 प्रश्नांची उत्तरं घेऊन जायचं. विठ्ठल विठ्ठल. अशा एक शरणागतीचा बोध तुकोबरा या अभंगातून प्रकट करतात. बरं, उपदेश करत असताना उपदेशाची आपण व्याख्या पहिली. भगवंताच्या प्राप्ती करता अनेक साधन आहेत. नाना साधनांच्या केल्या खटपटा. कर्म आहे, उपासना आहे, ध्यान आहे, योग आहे, भक्ती आहे. अशा अनेक साधना परमात्म्यापर्यंत पोहोच करणार आहेत. मात्र कलियुगामध्ये महाराज अवघड कोणी न करी संगता, सुलभ बहुता गोड वाटे. अवघड साधन कोणाला नकोय, सगळ्यांना सोपा मार्ग पाहिजे. म्हणून संत महात्मे तुम्हामांना साध्यापर्यंत पोहोच करण्याकरता उपदेशाची पद्धत अवलंबतात. म्हणजे तुम्हामांना साध्यापर्यंत पोहोच करण्याकरता सोपे म्हणजे उपदेशाद्वारे तुम्हामांना कृतार्थ करतात, साध्यापर्यंत संत महात्मे पोहोचवतात. बरं, तुम्हामांना उपदेश करत असताना संतांकडे 2 पद्धतीने उपदेश करण्याची पद्धत आहे बघा. एक वाचिक पद्धतीचा उपदेश आहे आणि दुसरा आहे तो क्रियात्मक पद्धतीचा उपदेश आहे. वाचिक उपदेश कशाला बोलावं, वाचिक उपदेश कशाला बोलावं. हे चालू असलेलं कीर्तन आहे, प्रवचन आहे, कथा आहे, पोथी आहे, अनुग्रह आहे, याला वाचिक उपदेश बोलतात. कारण संतांचं वचन या वाणीद्वारे तुम्हामांपर्यंत पोहोच केलं जातं आणि तेच तुम्हामांचं कल्याण करणारं ठरतं. म्हणून कीर्तन प्रवचन याला आपण वाचिक उपदेश बोला. मात्र सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन माफी मागून बोलतो, सध्याच्या प्रवाहात कीर्तनातून काय बोलावं हे आता कीर्तनातूनच सांगावं लागतं. याच्यासारखं दुर्दैव नाही. विठ्ठल विठ्ठल. कीर्तनात काय बोललं गेलं पाहिजे, जीवाला जीवनाचं सार कळेल हे कीर्तनात बोलावं. जीवाची आत्यंतिक दुःखाची निवृत्ती कशी होईल हे कीर्तनात बोलावं. जीव परमधामापर्यंत, ध्येयापर्यंत, परमानंदावर केव्हा रूढ होईल हे कीर्तनात बोललं गेलं पाहिजे. माझा तितका अधिकार नाही. आमच्या श्रीगुरूंची सेवा इथं वार्षिक असते, आपण श्रवणही केलं असेल. महाराज प्रापंचिक सासूसुनांच्या गोष्टी ऐकण्याकरता टीव्हीवर अनेक माध्यम आहेत. कीर्तन त्यासाठी खर्च करू नये. विठ्ठल विठ्ठल. माझा तो मूळचा विषय एवढाच आहे की वाचिक उपदेश मला पटवून द्यायचा आहे. संत महात्मे कीर्तन प्रवचन म्हणजे एक सहज पद्धतीचा संतांकडे वाचिक उपदेश आहे. सहज बोलणे म्हणजे संत महात्मे उपदेश करतात. आपण बघा चिंतन कुठून कुठपर्यंत आलोय. संत महात्मे तुम्हामांना साध्यापर्यंत पोहोच करण्याकरता उपदेश करतायत. उपदेश करत असताना संतांकडे वाचिक पद्धतीचा उपदेश आहे आणि दुसरा आहे तो क्रियात्मक. यामध्ये वाचिक उपदेशामध्ये आपण कीर्तन प्रवचनाचा विचार केला आणि वाचिक उपदेशामध्ये पुन्हा 2 प्रकार आपल्याला विचारात घेता येतील. एक सहज पद्धतीचा वाचिक उपदेश आणि दुसरा अट्टहासपूर्वक वाचिक उपदेश आहे. सहज बोलणे हित उपदेश करोनी सायासी शिकविती. सहज पद्धतीचा उपदेश. थोडा सूक्ष्म विचार केला, संत महात्मे सहज जरी बोलले तरी तुम्हामांच्या हिताचंच बोलतात, म्हणूनच त्यांना संत बोललं जातं. आणि तुम्ही आम्ही जीव सहज जरी बोललो तरी शिवीच बाहेर पडते म्हणून जीव म्हणतात. ही आपली व्याख्या आहे. मात्र संत महात्मे सहज बोलत बोलत हिताचं बोलतात, याला सहज पद्धतीचा वाचिक उपदेश बोला. आणि अट्टहासपूर्वक देखील सांगतात. हकारोनी सांगे तुका नाम घेता राहू नका, सांगतो तुम्हासी भजारी विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, लागोनिया पाया, विनवितो तुम्हाला करी टाळी, बोला मुखी नाम. जगद्गुरु तुकोबारायांचा आपण अधिकार पाहिला आणि तेच तुकोबाराय लागोनिया पाया बोलतात. याला कारण संतांच्या अंतःकरणामध्ये एक तळमळ आहे. तुम्हामांना कृतार्थ करावं, परमधामापर्यंत पोहोचवावं म्हणून संत महात्मे अट्टहासपूर्वक सांगतात. याला अट्टहासपूर्वक वाचिक उपदेश बोला. मात्र यातला सिद्धांत असा आहे महाराज, संतांनी तुम्हामान करता सहज बोलू द्या किंवा अट्टहासपूर्वक काही बोलू द्या, परिणाम होतो हा सिद्धांत आहे. पटवून देतो, लक्ष द्या. एखाद्याने मुद्दामून दुसऱ्याला त्रास व्हावा म्हणून विंचू काहीतरी पकडला. आता काही मंडळी इथं दुसऱ्याला त्रास देण्याकरताच आलेली असतात, तो भाग सोडून द्या. विंचू वगैरे काहीतरी पकडला, त्याची बूट चप्पल कशामध्ये तरी तो ठेवला. मला सांगा, मुद्दामून विंचू ठेवला आणि त्यांनी एखाद्या वेळेला दंश केला, त्यावेळेला वेदना जास्त होतात का चुकून विंचावाने दंश केल्यावर वेदना जास्त होतात? आता हा काही वेदांत नाही. उदाहरण बदलून मानतो. तुमच्याकडं अगरबत्ती मुद्दामून पळवल्या जास्त पळते का चुकून पळल्यावर जास्त पळते? चुकून जास्त.
अगरबत्ती मुद्दामून पळू द्या किंवा चुकून पळू द्या, परिणाम तद्वत संतांनी सहज उपदेश करू द्या किंवा अट्टहासपूर्वक, परिणाम मात्र कायम आहे. विठ्ठल विठ्ठल. संत महात्मे उपदेश करतात, बोध करतात, वाचिक उपदेश करतात. वाचिकामध्ये सहज अट्टहास यातला सिद्धांत पाहिला की परिणाम कायम आहे, हा सिद्धांत आहे. आणखी वेदांताच्या परिभाषेमध्ये अन्वय पद्धतीचा वाचिक उपदेश आहे आणि दुसरा आहे तो व्यतिरेक पद्धतीचा वाचिक उपदेश. अन्वय म्हणजे असणे, व्यतिरेक म्हणजे नसणे. तो एकमेव आहे. अजातवाद बोलतात एकमेवा द्वितीयम नेह नानास्ति किंचन. तो एकमेव आहे हे सांगणं अन्वय पद्धत आहे. आणि त्याला सोडून बाकीचं जगत मृग जळ व्रत जाईल रया. दोरीचा फुलांच्या ठिकाणी अन्वयन, फुलांचा दोरीच्या ठिकाणी व्यतिरेक आहे. हा वेदांतातील दृष्टांत पटण्याकरता कठीण जाईल, वाङ्मयाद्वारे बोलतो. तो परमात्मा एकमेव सुखाचा दाता आहे. सर्व सुखाचे अगर बापरखुम देवीवर किंवा सुखा लागे करीसी तळमळ. तरी तो पंढरीसी जाय एक वेळ. मग तो अवघाची सुखरूप होसी. जन्मोजन्मीचे दुःख विसरसी. सुखा लागी करीसी तळमळ. तरी तू पंढरीसी जाय किती वेळ? एक वेळ. आमचे आजोबा कीर्तनात असं बोलायचे, पंढरीसी जाय एक वेळ, मात्र आम्ही महिन्याला पंढरपूरला जातो. आता आमच्या आजोबांना ज्यांनी पाहिले ती सगळी बरीचशी मंडळी इथं उपस्थित आहेत. पंढरीमध्ये आमच्या फडाची विण्याची सेवा आदरणीय महाराजांनी ज्यांनी केली, आदरणीय विनेकरी काका इथं उपस्थित आहेत. मी फार दिवसापासून त्यांना पाहतोय. फार निष्ठेने त्यांनी सेवा फडाची केली. ज्ञानोबारायांच्या सोहळ्यामध्ये ज्ञानोबाराय रथात बसले की जे उभा राहायचे ते ज्ञानोबाराय बसल्यानंतरच बसायचे. फार निष्ठावान सेवा त्यांनी केलेली आहे. मला आल्यानंतर ओळखायला आली नाही, तब्येत फार उतरली त्यांची. आमचे पारडे नाना असतील, धर्मभाऊ, ही सगळी अनेक मंडळी इथं येणाऱ्या कमलाजी असतात. इथं आणखी एक 2-3 कडूबाई आजी होत्या. अशी एक काही ज्येष्ठ मंडळी आहेत की त्यांनी फार आमच्या आजोबांना पाहिलेले, आमच्या तीर्थरूपांना पाहतात. आता मलाही पाहतायत. मला मुद्दा एवढाच पटवून द्यायचा आहे. आजोबा असं बोलायचे की पंढरपूरला वारीला जाण्याकरता महिन्याला आम्ही पंढरपूरला जातो. तुम्ही सांगता एकदा पंढरपूरला गेल्यावर सुख प्राप्त होतो. आम्ही तर महिन्याला जातो. आजोबा असं बोलायचे, पंढरपुरात येऊन जर बैलाच्या बाजारात फिरलं तर केव्हा सुख मिळेल? एकमेव सुखाचा दाता आहे हे सांगणं अन्वय पद्धत आहे. आणि त्याच्याशिवाय सुखच मिळू शकत नाही. ते नेविन जीवा सुख नो हे नकारात्मक पद्धतीने साध्यापर्यंत पोहोच केलं, याला व्यतिरेक पद्धत बोलतात. हा वाचिक उपदेशाचा विचार आहे. मात्र संत महात्म्यांकडे महाराज वाचिकापेक्षा क्रियेला महत्व असतं. संत महात्मे बोलण्यातून कमी आणि आचरणाद्वारे तुम्हाला जास्त बोध करतात. म्हणजे संतांकडे बोलणं हे कमी आहे आणि आचरण जास्त. तुम्हामांकडे बोलणं जास्त आणि आचरण कमी. म्हणू का नाहीच बोलू? आम्हालाही वाटतं आमच्यासारखी कीर्तनकार आम्हीच, पण 2 तासाचंच बोलणं घडतं. उरलेल्या 22 तासात आम्ही काही करतो कोणाला ठाऊक नसतं. मात्र संतांचा विचार करा. तैसे संत जगी तैसे संत जगी तैसे संत जगी तैसे संत जगी करुणी दान
संत जगी क्रिया करुणी दाविती अंगे. बघा जगद्गुरु तुकोबाराय क्रियेला महत्व देतात. किंवा आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. वर्तवून दाखवतात म्हणजे संत महात्मे तुम्हाला आचरणाद्वारे बोध करतात. बघा आचरणाद्वारे करतात. या करता पटवून द्यायचं झालं तर तुकोबाराय इथं दृष्टांत देखील देत आहेत. अर्भकाचे साठी. अर्भक म्हणजे एखादा लहान बालक आहे. शाळेमध्ये गेल्यानंतर शिक्षकांचं संपूर्ण ग्रॅज्युएशन जरी कंप्लीट झालेलं असेल तरी शिक्षक मंडळी त्याला पाटी पेन्सिल घेऊनच शिकवतात. तुकोबाराय दृष्टांत देत आहेत. पंते हाती धरिली पाटी. ज्या पद्धतीने शिक्षकांचं संपूर्ण शिक्षण झालं. बघा आत्ताच्या काळात शिक्षकांना आपण सर बोलतो. पूर्वी गुरुजी म्हटलं जायचं. वाङ्मयामध्ये शिक्षकांकरता पंत हे पद आलेलं आहे. पंते हाती धरिली पाटी म्हणजे संपूर्ण शिक्षण झालं तरी विद्यार्थ्यांना करता पाटी पेन्सिल घेऊनच शिकवतात. तद्वतैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. संत महात्मे क्रियेला महत्व देतात. आचरणाद्वारे तुम्हाला बोध करतात. चरित्राद्वारे पटवून देतो. मौली ज्ञानोबारांचं जीवन चरित्र पहा. ज्ञानोबाराने एके दिवशी क्रोध आलेला आहे, राग आलेला आहे. ज्ञानोबाराय पर्णकुटी लावून बसलेले आहेत. त्याच्यावर मुक्ताबाईंनी जो काही उपदेश केला आपण संप्रदायामध्ये त्याला ताटीचे अभंग बोलतो. मला सांगा खरंच ज्ञानोबारांना क्रोध राग आलेला होता का? अहो ज्या ज्ञानोबारायांचं केवळ नामचिंतन केलं तर आपला राग गळून पडतो. त्या ज्ञानोबारायांना राग येईल नाही. ज्ञानोबाराय एक भूमिका घेतात. तुम्हाला कळावं की ज्ञानी मंडळींनी वेळोवेळी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. कारण याची कारण मीमांसा ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये बोलतात. नवल अहंकाराचे गोठी विशेषण लगे अज्ञाना पाठी सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवे. अज्ञान म्हणजेच अहंकार जो आहे तो अज्ञानाच्या पाठीमागं लागत नाही महाराज. मात्र ज्ञानवंतांच्या पाठीमागं लागल्याशिवाय राहत नाही. म्हणून त्यांनी वेळोवेळी आत्मपरीक्षण केलं पाहिजे. याकरता ज्ञानोबारायांनी पर्णकुटी लावली होती. याला क्रियात्मक बोध म्हणतात. चरित्र बदलून म्हणतो. भक्त शिरोमणी नामदेवराय सकुल संत मांदियाळीमध्ये नामदेवराय कच्चे ठरवण्यात येतात. मला सांगा नामदेवराय खरंच कच्चे होते का? अहो कच्चे असते तर सुरुवातीलाच भगवंताने जवळ केलं नसतं. मात्र नामदेवराय भूमिका घेतात. तुम्हाला कळावं या देहाला आल्यानंतर गुरु केल्याशिवाय तरुणोपाय नाही. म्हणून नामदेवरायांना विसोबांकडे पाठवलं. याला क्रियात्मक उपदेश म्हणतात. आणखी नाही पटलं का? लौकिक बोलतं लक्ष द्या. तुमच्या टीव्ही पाहता का? मी हरिपाठ करता का म्हणून नाही विचारलं. एवढे कशाला गंभीर होता? आपण टीव्ही पाहतो. टीव्हीवरती एखादा चित्रपट चालू आहे आणि त्या चित्रपटामध्ये एखादा मेलेला आहे, मृत झालेला आहे. तो मेलेला खरा असतो की खोटा असतो? खोटा असतो. त्याच्या आसपास रडणारे खरे असतात की खोटे असतात? खोटे. तरी देखील काही मंडळी ते दृश्य पाहून इतर रडत असतात. पटवून एवढंच द्यायचंय मेलेला खोटा आहे, आसपास रडणारे खोटेत. मग ते काय करतात? तुम्हाला कळावं या करता ते भूमिका वटवत असतात. तद्वत तुम्हाला कळावं या करता संत महात्मे जी भूमिका घेतात त्यालाच क्रियात्मक उपदेश बोलतात. विठ्ठल विठ्ठल. तुम्हाला उपदेश करत असताना वाचिक उपदेश वाचिकापेक्षा क्रियात्मक क्रियेद्वारे बोध करतात. क्रियेद्वारे करत असताना देखील अधिकार तैसा करू उपदेश किंवा अधिकार तैसा दविल मार्ग. संत महात्मे तुम्हाला अधिकारानुरूप तुम्हाला बोध करतात. मग वेदांतामध्ये 3 अधिकारी आहेत. एक आहे उत्तम अधिकारी, मध्यम अधिकारी आणि कनिष्ठ अधिकारी. यातून 9 विकल्प करता येतात. उत्तम 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 मध्यम उत्तम कनिष्ठ मध्यम उत्तम मध्यम 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 कनिष्ठ कनिष्ठ उत्तम कनिष्ठ मध्यम कनिष्ठ कनिष्ठ. विठ्ठल विठ्ठल. उत्तम अधिकारी मध्यम अधिकारी कनिष्ठ अधिकारी पटवून देतो. लक्ष द्या. ज्येष्ठ कीर्तनकार मंडळींचा हा दृष्टांत आहे बरं. फार गोड पटवून द्यायचे ते. जीवन जगताना 3 प्रकारच्या अंतःकरणाची मंडळी असतात म्हणे. पहिलं अंतःकरण कापुराच्या अंतःकरणाची काही मंडळी असतात. मला सांगा कापुराचा आणि अग्नीचा संबंध झाला. कापूर किती तासाने पेढ घेतो? तुमच्याकडे तास लागतो का? मग तुम्ही जरा लगेचच उत्तर द्या. ज्ञानोबाराय दृष्टांत घेतायत. कापुराची माती
उजळली ज्योती, उजळली पाठेवर उजळल्या नाही, उजळली ज्योती ठाईच समाप्ते. ज्ञानोबा दृष्टांत देतात याला, कारण सिद्धांत प्रकट केलेला आहे. साधुबोध झाला. ज्ञानोबा बोलत नाहीत, साधुबोध होईल झाला बोलतात. साधू महात्म्यांच्या, गुरु महात्म्यांच्या मुखातून एखादं वचन बाहेर पडेपर्यंत अवकाश. का ना वचनाची भेटी सरिसाची पै किरीटी, वस्तू होनी मोठी कवन एक जो किंवा सत्वर उच्चार. प्रल्हादी बिंबला किंवा तुका म्हणे कानी ऐकिली मात, तोची झाला घात जीवपणा. कानावर शब्द पडता क्षणी तो कृतार्थ होतो. जसा कापुराचा नागणीचा संबंध झाल्यावर क्षणार्धात तो कापूर पेड घेतो, तद्वत उत्तम अधिकारी कानावर बोध पडता क्षणी क्षणार्धात कृतार्थ होतो. कापुराच्या अंतःकरणाची मंडळी उत्तम अधिकारी आहे. मध्यम अधिकारी गौरीच्या अंतःकरणाची मंडळी असतात. आता गौरी इथं नाही पटवून द्यावं लागत, शहरात द्यावी लागते, कारण वर्षातून एकदाच असते. गौरीचा नागणीचा संबंध झाला, गौरी पेड घेते का? घेत नाही. बरं विजते का? त्याला काय म्हणतात? दुप्पन. आमच्या पंढरपूरमध्ये त्याला धुपसत बसणं म्हणतात. थोडस माफी मागून बोलू, बऱ्यापैकी परमार्थात आपला असंच चालू, धड पेटही घेत नाही, विजतही नाही. विठ्ठल विठ्ठल जे योग्य साध्य आहे त्या साध्यापर्यंतही आपण जात नाही, साधनापासून परावृत्तही होत नाही. असा हा मध्यम अधिकारी आहे. कनिष्ठ अधिकारी शेणाच्या अंतःकरणाची काही मंडळी असतात. मला सांगा, शेणाचा आणि अग्नीचा संबंध झाला, शेण पेड घेतं का? नाही. ते काय करतं? काडीलाच विजवतं. या अधिकाराची मंडळी सांगणाऱ्यालाच गप्प करतात. मला विनोद मांडायचा नाही, अधिकारी पटवून द्यायचे आहेत. उत्तम अधिकारी आहे, मध्यम अधिकारी आहे, कनिष्ठ अधिकारी आहे. ज्या ज्या पद्धतीचा अधिकारी संतांसमोर असतो, संत महात्मे त्याला त्यानुरूप बोध करतात. बघा, सिद्धांत असा आहे की जसा अधिकारी आहे त्याला त्यानुसार संत महात्मे बोध करतात. पटवून देण्याकरता गोड दृष्टांत देतो. आता आपण बऱ्यापैकी शेतकरी वर्ग आहे. शेतामध्ये काही पाणी देण्याच्या पद्धती आहेत, मला पण केवळ सांगतात येतात बरं का. बघा, एक सरीची पद्धत आहे, दुसरी वाफे पद्धत आहे, तिसरी आळे पद्धत आहे, चौथी मुक्त कंठाने पाणी देण्याची पद्धत आहे. मला सांगा, सरीची पद्धत चिक्कूच्या आंब्याच्या झाडाला असते का? हा, ऊसाचं पीक असेल तर सरीची पद्धत, चिक्कू आंबा फळं असतील तर आळे पद्धत, पालेभाज्या असतील तर वाफे पद्धत, ज्वारी सारखं पीक असेल तर मुक्त कंठाने पाणी देण्याची पद्धत. त्याला आपल्या ग्रामीण भाषेत मोकार पद्धत बोलतात. मला सिद्धांत पटवून द्यायचा, आता लक्ष द्या. आपल्याकडे ऊसाचं पीक म्हटलं की सरीची पद्धत ही ठरलेली आहे, पालेभाज्या म्हटलं की वाफे पद्धत ठरलेली आहे, चिक्कू आंबा फळं म्हटलं की आळे पद्धत ठरलेली आहे. म्हणजे व्यवहारामध्ये जसं आपण पीक पाहून पाणी देण्याची पद्धत ठरवतो, तद्वत संत महात्मे तुम्हा माणसा अधिकार पाहून उपदेश करण्याची पद्धत ठरवतात. विठ्ठल विठ्ठल. प्रकार असा झालेला आहे, मला सांगा, ज्वारीच्या पिकाला कितीही पाणी दिलं तर ज्वारीत काही फरक पडतो का? फरक पडतो. तसं आपल्याला कीर्तन प्रवचनात कितीही सांगितलं तर आपल्यात काही फरक पाडायचा नसतोच, हे ठरवूनच कीर्तनाला उभारतो आपण. मी उभारतो म्हटलं बरं, बसतो बोललो नाही, कारण तुम्हाला बोलण्याचा नैतिक अधिकार आमच्याकडे नाही, कारण सध्या आमच्यातच फरक पडे नाही. विठ्ठल विठ्ठल. मला जास्त विषयांतर करायचं नाही, मला सिद्धांत एवढाच पटवून द्यायचा आहे. उत्तम अधिकारी आहे, मध्यम अधिकारी आहे, कनिष्ठ अधिकारी आहे, तिन्ही अधिकाराचा विचार केला. ज्या ज्या पद्धतीचा अधिकारी संतांसमोर असतो, संत महात्मे त्याला त्यानुरूप बोध करतात. कल्पना करा, एक साधक तुकोबारायांकडे गेलेला आहे आणि महाराजांना बोलू लागला, महाराज तुम्ही आम्हाला शरण जाण्याकरता सांगताय, तुम्ही शरण गेला आहात की नाही? आमचे गुरुजी एकदा पाठामध्ये बोलले होते. तुकोबारायांना प्रश्न केला एकाने की तुम्ही शरण जाण्याकरता सांगताय, तुम्ही शरण गेला आहात की नाही? असे प्रश्न आता आम्हा कीर्तनकारांना केले पाहिजेत. महाराज तुम्ही वारीबद्दल बोलतात, तुम्ही वारीत असता की नाही? असं परखडता वाटेल, माझा काही तेवढा अधिकार नाही. मला मुद्दा एवढाच पटवून द्यायचा आहे. तुकोबाराय स्वतःचा अनुभव प्रतिपादन करतात. शरणागत झालो म्हणजे भूतकाळ बोलतात, मी शरण गेलेलो आहे, आणि त्याचा परिणामही बोलतात. ते नेहमी पनाम कलो, परिणाम बोलतात. म्हणून तुम्हा मान करताय का पदाची उपाययोजना तुकोबाराय करतात. आल्यानो संसारा उठावे गकोरा, आल्यानो संसारा उठावे गकोरा, आल्यानो संसारा उठावे गकोरा, आल्यानो संसारा उठावे गकोरा.
आल्यानो संसारा, उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंग. आल्यानो बोलतायत तुकोबर आहे. संसारा हे पद वापर किंवा आलिया संसारा पाठभेद कसाही असेल, महत्वाचं पद आहे संसारा. जो संसाराला आलेला आहे अशाने शरण जायचंय. बघा, मी पहिल्यांदा 4 प्रश्न केले होते, लक्षात आहेत का? शरण जाण्याचा अधिकारी कोण आहे, शरण जाण्याचा विषय काय, शरण गेल्यानंतर मिळणार काय म्हणजे प्रयोजन काय, आणि शरणागतीचा संबंध काय, यालाच आपल्या भाषेमध्ये घेतलं होतं. शरण कोणी जायचं, शरण कोणाला जायचं, शरण का जायचं, आणि शरण कसं जायचं. यातल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुकोबाराय देतात. शरण जाण्याचा अधिकारी, शरण जायचं नेमकं कोणी? आल्यानो संसारा, जो संसाराला आलेला आहे अशाने शरण जायचं. एखादं म्हणेल, महाराज तुम्ही सांगताय संसाराला जो आलेला आहे त्यांनी शरण जायचं, मात्र आम्ही आणखी चतुर्भुजच झालो नाही. चतुर्भुज समजतं ना? एखादा म्हणेल आमचा विवाहच झाला नाही, आम्ही शरण जायचं की न जायचं? कारण संसार पदाची व्यावहारिक व्याख्या काय? बायका मुलांचा पसारा, 4 भिंतींचे आतल्याला व्यवहारात संसार बोललं जातं. पारमार्थिक दृष्ट्या विचार केला तर कर्तृत्व भोक्तृत्व ज्याच्याकडे त्याला संसार बोला 1, उपजन आणि निम्न ज्याच्याकडे त्याला संसार बोला 2, जो देह तादात्म्याने जगतो त्याला संसार बोला 3, पंचक्लेशासहित अविद्या अस्मिता राग द्वेष अभिनिवेश याने जो युक्त आहे त्याला संसार बोला 4. नवे नवे भगवद्गीता 15व्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकामध्ये लक्षण मांडते. ऊर्ध्वमूलमधशाख मश्वत्थं प्राहुरव्यं छन्दांस्यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित् ऊर्ध्वमूलम अधशाखम. ज्याचं स्वरूपच उलट आहे त्याला संसार बोला. एखादा म्हणेल, महाराज वयाची 75वी चालू आहे, आणखी संसार उलटा वाटत नाही, तुम्ही काय बोलता? मी नाही, भगवद्गीता बोलते. ऊर्ध्वमूलम पटवून देण्याकरता गुरुजी पाठात गोड दृष्टांत देत असत. आपल्याकडे एखादं झाड वृक्ष आहे, मला सांगा झाड वाढण्याकरता तुम्ही खाली मुळाला पाणी देता की वर पाना फुलांना? मुळाला. खाली मुळाला. खाली मुळाला पाणी दिल्यावर झाड वाढतं कुठं? वरती वाढतं. देहरूपी वृक्ष वाढण्याकरता खाली पायावर पाणी टाकता की वर मुखात? वर मुखात. हा वाढतो कुठं? यालाच उलटा बोलतात. विठ्ठल विठ्ठल. मुद्दा एवढाच मला पटवून द्यायचा आहे की ज्याचं स्वरूपच उलट आहे त्याला संसार बोला. किंवा भगवत पूज्यपाद आद्य जगद्गुरु शंकराचार्य प्रतिपादन करतात. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे. दर्शक सर्वनामे अंगुली निर्देश केला, याला संसार बोला. कशाला? जो पुन्हा 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 जन्मतो आणि पुन्हा पुन्हा मरतो. म्हणजे एखाद्याचा विवाह होऊ द्या नाहीतर न होऊ द्या, जो या देहाला आला असा प्रत्येक जण संसारी आहे. कारण मला सांगा, महाराज एका ठिकाणी बोलतात, याची देही घडे किंवा याची जन्मी घडे, कसाही पाठ असेल, मात्र देवाचं भजन करायचं असेल तर या देहालाच यावं लागतं. महाराज मनुष्य देहाचे निज्ञानी सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिधला असे. याच देहाला यावं लागतं. महाराज 4 प्रकारची योनी अध्यात्मामध्ये, जारद उद्विष वेदज अंडज. सायन्सने त्याला 3 प्रकारामध्ये विभागलं, जलचर भूचर खेचर. आणि वाङ्मयामध्ये त्याकरता 84 लक्ष प्रकार मांडले. प्रकार एवढे असताना देखील मनुष्य देह सोडून इतर देहामध्ये भगवंताचं नामचिंतनाचा अधिकार इतर देहामध्ये नाही. मला सांगा, कधी गाढव भजन करताना वारी करताना पाहिलं का? याचा अर्थ जे भजन करत नाहीत वारी करत नाहीत त्यांना मला गाढव म्हणायचं नाही. मुद्दा एवढाच आहे की याच देहाला भगवंताच्या भक्तीचा भजनाचा अधिकार आहे. म्हणून तुकोबराय बोलतात, शरण जाण्याचा अधिकारी आल्यानो संसारा. जो या देहाला आलेला आहे असा प्रत्येक जण संसारी आणि त्यांनी शरण गेलं पाहिजे. म्हणजे शरण जायचं नेमकं कोणी? जो या देहाला आलेला आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. बरं शरण जायचं कोणाला? शरण जाण्याचं बोध आणखी कोण करतं की नाही? महाराज बोलतात, वेद अनंत बोलिला अर्थ तुकाचे सधिल. शरण कोणाला जायचं? विठोबासी शरण जावे निजनिष्ठा नाम गावे. विठोबालाच का शरण जायचं? कारण ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेथ. म्हणून तो भगवंतो किंवा षड्गुण ऐश्वर्य संपन्न एक भगवंतचे जाण. विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एक दानशूर दाता. समचरण असलेला षड्गुणाने संपन्न असलेला दानशूर असलेला तो एकमेव परमात्मा आहे. मग शरण जायचं कोणाला? विठोबासी शरण जावे. 2 प्रश्नांची उत्तरं मिळाली. शरण कोणी जायचं? जो देहाला आला. शरण कोणाला जायचं? विठोबासी शरण जावे. 3रा प्रश्न, महाराज शरण आम्ही का जायचं? तुम्ही सांगायचं आणि आम्ही ऐकायचं, तो काळ आता गेला निघून.
आम्ही का शरण जावं? भगवद्गीता उत्तर देते, त्वमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत तत्प्रसादात् पराम शांतीं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम्. ज्याला जीवनामध्ये शाश्वत शांती हवी, ज्याला आत्यंतिक दुःखाची निवृत्ती करायची, ज्याला परमधामापर्यंत परमानंदावर अरूढ व्हायचं आहे, त्यांनी भगवंताला शरण गेलं पाहिजे. नवे नवे महाराज बोलतात, जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण. बघा, जन्म मरणाची एरझार चुकवायचा असेल तर भगवंताला शरण गेलं पाहिजे. मात्र महाराजांनी मुद्दामून एक पद वापरलेलं आहे, अनन्य शरण. आपण शरण जातो का इथं प्रश्नचिन्ह आहे, अनन्यता लांब आहे. नारद भक्ती सूत्रामध्ये महर्षी व्याख्या बोलतायत, अन्याश्रणाम त्यागा अनन्यता. अनन्य कशाला बोलावं? मासा पाण्याशी एवढा अनन्य असतो, तो मासा पाण्यातनं काढून तुपात टाका, तुपही द्रव उलट क्वालिटीचा आहे महाराज. मात्र माशाचा पाण्याशी संबंध संपला की मासा आपले प्राण सोडतो, पण दुसऱ्याची संगत करत नाही. तेवढं अनन्य त्या भगवंताला गेलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. एखादा म्हणेल, महाराज तुम्ही आता बोललात की दुःख निवृत्त करायचं असेल, आनंद हवा असेल तर तुम्ही सांगता भगवंताला शरण जावं. मात्र आम्ही दररोज नित्याने कोणत्या ना कोणत्या तरी मार्गाने भगवंताला शरणच जातो. आमच्या घरातील दररोजची देवपूजा आहे, आमचं दररोजची जपमाळ आहे, दररोजचं नित्याचं पारायण आहे. गावामध्ये जर उत्सव सुरू झाला असेल तर मिळेल ती सेवा करण्याकरता आम्ही तत्पर असतो. म्हणजे दररोज कोणत्या ना कोणत्या तरी मार्गाने आम्ही भगवंताला शरणच जातो. तरीही जीवनात संकट आहे, तरीही जीवनात दुःख आहे. याला कारण काय? तुम्ही सांगता शरण जावा, दुःख निवृत्ती आहे, आणि आम्ही नित्याने शरण जातो तरीही दुःख. याची कारण मीमांसा नाथ महाराज बोलतात, केले कर्म झाले
केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. महाराज या जोड चालीच्या आनंद करतात ज्ञानोबरांच्या सोहळ्यात यावं लागतं, पण सोहळ्यात येऊन दिंडीतच चालावं लागतं हेही तितकंच खरंय बरं. सोहळ्यात एक ज्येष्ठ कीर्तनकार त्यांनी ब्रह्मलीन सद्गुरू श्री भोसरीकर माऊलींचं वाक्य सांगितलं होतं की म्हणे त्यावेळेलाही ज्ञानोबराय तुकोबारायांना माहिती होतं की बरीच मंडळी ज्ञानोबराय तुकोबारायांचा सोहळ्यातील दिंडीतलं भजन सोडून 5-5, 10-10 किलोमीटर पुढंच चालतात. म्हणून संतांनी त्यांच्याकरता प्रमाण खर्चिक घातलेलं आहे. पापाचे कळप पुढे विठ्ठल विठ्ठल. आता आपण कुठल्या यादीत बसतो हे आपल्या पण पहा. मुद्दा एवढाच आहे, केले कर्म झाले तेची भोगा आले. महाराज नाथ महाराजांना इथं बोलता आलं असतं, केले कर्म झाले ते भोगा आले तेची भोगा आले. चकार वापरतात. श्री पाणी यांच्या व्याकरण सूत्रानुसार महाराज या चकाराने आणण्याची व्यावृत्ती असते. तुम्ही आम्ही जे काही कर्म करतो ते तुम्हाला भोगावं नाही महाराज, भोगावंच लागतं. वेदांतामध्ये 3 प्रकारे कर्माचा विचार आहे, क्रियमान कर्म, संचित कर्म आणि प्रारब्ध कर्म. व्याख्या सांगून क्लिष्ट करत नाही, दृष्टांताने पटवून देतो. गुरुनाम गुरु वेदांत केसरी रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी करता दृष्टांत द्यायचे. आम्ही काही प्रत्यक्ष नाही, आम्ही आमच्या गुरुजींच्या मुखातून ऐकलं. बघा एखादी माता भगिनी घरामध्ये पोळी लाटते, पोळी लाटणं हे तिचं क्रियमान कर्म आहे. लाटल्यानंतर ती तव्यावर भाजून टोपलीमध्ये संग्रहित केली जाते, हे तिचं संचित कर्म आहे. आणि टोपलीतली ताटामध्ये खाण्याकरता येणं याला प्रारब्ध बोलतात. विठ्ठल विठ्ठल. भगवद्गीता सांगते, ज्ञानाग्नी सर्व कर्मानी भस्मसात कुरुते तथा. ज्ञानरूपी अग्नीमध्ये क्रियमान संचित कर्माचा नाश आहे महाराज. प्रारब्ध हे प्रत्येकांना भोगावं नाही, भोगावंच लागतं. श्रीमद भागवत महापुराणातील भीष्माचार्यांचं चिंतन सर्वांना आहे. भीष्माचार्य शरपंजरी पडलेले आहेत, म्हणजे बाणाच्या शय्येवर आहेत आणि भगवंतासोबत संवाद करू लागतात. भगवंता संपूर्ण आयुष्य धर्म आणि सत्याने आचरण केलं तरी ही स्थिती मला भोगावी लागते. परमात्मा बोलतात तो तुमच्या कर्माचा भोग आहे. भीष्माचार्य इच्छामरणी होते, नवे नवे युंजान योगी होते. स्वतःच्या भूभूतवावी वर्तमानाचं त्यांना ज्ञान असल्या कारणाने संपूर्ण जन्म तपासून पाहिला महाराज, एकदाही चुकले नव्हते. मला वाटतं ही जर संधी भगवंताने आपल्याला दिली तर आपली एकही बरोबर गोष्ट भेटणार नाही. भीष्माचार्य होते, एकदाही चुकले नाहीत म्हणून आत्मविश्वासाने भगवंताला बोलतात, चुकलो नाही. परमात्मा बोलतात जरा मागचे जन्म तपासा. भीष्माचार्य 1 जन्म, 5 जन्म, 10 जन्म चरित्र असं सांगितलं जातं. 100 जन्म भीष्माचार्य पाठीमागं गेले त्यावेळेला घडलेली चूक लक्षात येते. रस्त्याने जात आहेत आचार्य, त्या रस्त्यामध्ये एक सरडा पडलेला असतो. आता तो रस्त्यात पडलेला आहे, बाजूला करावं म्हणून बाणाच्या साह्याने त्या सरड्याला उचलतात आणि बाजूला टाकतात. आणि बाजूला टाकल्यावर तो सरडा काटेरी कुंपणावर पडतो आणि त्याच्या शरीरामध्ये काटे टोचले जातात. केव्हा? 100 जन्मा अगोदर. तर 100 जन्मानंतर भीष्माचार्यांना बाणाच्या शय्येवरच पडावं लागलं. भीष्माचार्यांसारख्यानं जर केलेलं कर्म भोगूनच संपावं लागतं तर तुम्हामांचं काय? विठ्ठल विठ्ठल. यावर काही मंडळी प्रश्न करतात, मग महाराज आमच्या वाटेला येणारा भोग भोगावाच लागणार असेल तर आम्ही भक्ती भजन करावं की न करावं? आधीच उल्हास असतो. यावर शंका घेणारे महाराज असतात. तुम्ही सांगता आम्हाला भोग भोगायचा आहे, मग आमच्या भक्तीचा काय उपयोग जर आम्हाला दुःख भोगावंच लागणार असेल तर? महाराज अध्यात्मामध्ये संकल्पना आहे, प्रारब्ध भोगावं लागतं. भक्तिशास्त्र याच्या पुढे नाथ महाराजच बोलतात, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला. परमात्म्याची कृपा झाली तर प्रारब्ध ही संपत, म्हणजे त्याच्या वेदना परमात्मा तुम्हामांपर्यंत पोहोचू देत नाही. मात्र त्याच्याकरता त्याची भक्ती करावी लागते. आपली भक्ती कशी आहे? आपण करतो थोडी दाखवतो मात्र. तुम्ही कबूल केलं तर मला बरं. एखादा गृहस्थ काशी सारख्या तीर्थक्षेत्राकडे जाऊन आला तर आयुष्यभर सांगत फिरतो मी 5 वेळेला काशी केली. काशीला जाऊन आलो एवढाच अर्थ घ्या. मला मुद्दा एवढाच पटवून द्यायचा आहे, केलेलं पुण्य दुसऱ्याला सांगून येते क्षय होतं. परंतु मनुष्याचा गुणधर्म की आपण दोष लपवतो, गुणांचा गौरव करत फिरतो. प्रारब्ध संपायचा असेल, त्याच्या वेदना पोचू द्यायच्या नसेल तर तेवढीच भक्ती करावी लागते. पटवून देतो, एक बाजारपेठ आहे, एक व्यापारी असतो आणि त्या व्यापाऱ्याचं भलं मोठं त्या बाजारपेठेत दुकान आहे, वाडा आहे आणि काही कामानिमित्त तो बाजारपेठेतून बाहेर पडलेला आहे. थोडा कालावधी जातो, मागून धावत पळत नोकर येतो, बोलू लागतो, मालक आपला दुकान पेटलेलं आहे, वाडा पेटलेला आहे. शब्द कानावर पडता क्षणी मालक दुकानाकडे धाव घेतो. पाहतो तर काय प्रत्येक जण लागलेली अग्नी आटोक्यात म्हणजेच आग विझवण्याचा प्रयत्न करतो. कुणी बादलीने पाणी मारतंय, कुणी पाईपच्या साह्याने प्रेशरने पाणी मारतं, अन्य साधनाने प्रत्येक जण अग्नी आटोक्यात आणण्याचा, आग विझवण्याचा प्रयत्न करतं. मात्र जो वाड्याचा मालक आहे
जो दुकानाचा मालक आहे तो एक वाटी घेतो, चमचा घेतो आणि चमच्याने पाणी मारू लागतो. किती मिनिटात वाडा विजेल? वाडा विजेल का महाराज? नाही. याला कारण काय? समोर जेवढा अग्नी आहे तेवढ्याच प्रमाणात पाणी मारलं गेलं पाहिजे, त्याशिवाय अग्नी आटोक्यात येत नाही. तद्वत प्रारब्ध रूपी भोग जेवढा आहे तेवढीच भक्ती केली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. महाराज तुम्हाला वाटत असतं आम्ही भक्ती करतो, मात्र आपण शरण गेलेलो असतो विकारांना, अपेक्षा आनंदाची ठेवतो. आपण शरण जातो ते विषयांना. हे विषय कसे ज्ञानोबराय बोलतात, हे विषय तरी कैसे रोहिणीचे जुळ जैसे का स्वप्नीचे अभासे भद्र जाती. किंवा दोन दृष्टांत देतात. विषयाची समसुख बेगडाची बाहुली अभराची सावली जाईल रया. किंवा दोन दृष्टांत किंवा महाराजांनी प्रश्नार्थक विचार मांडलेला आहे. विषयोडी बोलले जीव विषय ओडी बोलले जीव. विषयोडी भुलले जीव आता याचे कोण करील कीव. नुपजे नारायणी भाव पावोनी ठाव नरदेह. महाराज मला काही जास्त गाता येत नाही बरं, परंतु आदरणीय विनेकरी बाबांना पाहून एक गोष्ट आठवली मला. आता आपण पारिवारिक मंडळीत म्हणून बोलतो. मी ज्या वेळेला वारीमध्ये जायचो, पहिली काय पूर्ण वारी घडत नसायची 10वी पर्यंत. त्यामुळे आळंदीपासून सासवडपर्यंत यायचं आणि पुन्हा सोलापूर जिल्ह्यात सोहळा आला की शाळेला सुट्ट्या लागायच्या. मग नातेपोते बरडपासून पुन्हा सोहळ्यामध्ये चालत यायचं. दिंडी आहे ज्ञानोबरायांच्या सोहळ्यामध्ये चालत यायचं.
परंतु ज्यावेळेस 10वी नंतर पहिल्यांदा पूर्ण वारी करता येणार या आनंदामध्ये आळंदीला गेलो. आळंदीला दरमजल चालत करत जेजुरीला आलो. जेजुरीला तळावरती कीर्तनामध्ये एक चाल पुकारली. आता तळावरचं कीर्तन कसं असतं, कीर्तन करायला एकच माईक असतो महाराज, समोर 2 करणे, संपली माईक सिस्टीम. ना वादकांना माईक असतो ना गायकांना माईक असतो. 400-500 टाळकरी असतात आणि विलक्षण तो आनंद असतो. वारकरी संप्रदायातील ज्यांनी ज्ञानाची उंची गाठली, सेवेची उंची ज्यांच्याकडे, अशी सर्वच महनीय मोठी मंडळी टाळ घेऊन कीर्तनाला उभे असतात आणि सर्वांच्या उभारायच्या जागाही तिथल्या ठरलेल्या. आता तीर्थरूप भाऊ कीर्तनाला जायचे म्हणून नंतर मीही गेलो, पहिल्यांदा गेलोय म्हटल्यानंतर दररोज कीर्तनाला जायचो. जेजुरीला चाल पुकारली, मला काही चाल गाता आली नाही महाराज तळावर. त्यावेळेला ज्ञानोबरांच्या समोर डोळ्यामध्ये पाणी आलं की आपल्याला चाल गाता येईना. आणि 10वी झाली की मला श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ श्री गुरु सुधाकरजी महाराज इंगळे, ज्यांची इथं पहिली सेवा झाली, त्यांच्याकडे मला अध्ययनाला ठेवलं आमच्या तीर्थरूपांनी. अध्ययनाला ज्यावेळेला तिकडे गेलो, पहिल्याच महिन्यामध्ये गुरुजींनी आवाज चेक करून सांगितलं होतं, गायन होऊ शकत नाही, तुम्ही पकवाजाकडे लक्ष द्या. आवाज जाड होता, त्यामुळे त्याची काही एवढं तुम्ही काही त्रास म्हणजे किंवा त्याची फार कठीण होईल तुम्हाला. मात्र सतत त्यांच्यासोबत कीर्तनाला जाऊ लागलो. आणि दररोज मी ज्या फड परंपरेमध्ये त्याला ज्ञानोबरांचा साक्षात्कार आहे. आणि म्हणून पंजोबा एक साधू पुरुष होऊन गेले की त्यांनी सांगून देह ठेवलेला आहे. आता ज्येष्ठ मंडळींना सगळ्यांना माहिती आहे की आदल्या दिवशी सांगितलं होतं की उद्या मी जाणार आहे, आणि म्हणून ज्ञानेश्वरीतील 12वा अध्याय हरिपाठ सुरू केलेला आहे. हरिपाठामध्ये ज्ञानदेवाप्रमाणे निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ असं म्हणून त्यांनी देह ठेवला. ते एक सत्पुरुष होते आणि ते कीर्तन करताना माझे पणजोबा काळी 3ला कीर्तन करायचे असं आमच्या ज्येष्ठ वारकऱ्यांकडनं समजलं. मग आता त्यांची कृपा, ज्ञानोबरांची कृपा आणि श्री गुरूंची कृपा म्हणून गायला कुठं अडचण येत नाही. विठ्ठल विठ्ठल. बाकी शिक्षण वगैरे कुठं घेतलं नाही, मात्र भजन ऐकायचा छंद आहे मात्र मला. मी फार लहान असल्यापासून या सगळ्यांनी मला पाहिलेलं आहे. आता फार मोठा झालोय अशातला भाग नाही, फक्त शारीरिक उंची वाढली आहे. विठ्ठल विठ्ठल. त्यावेळेला पकवाजाला साथीला आपल्या गावातील उतरेश्वर दादा असायचे, बांगरवाडीचे ते काका एक असायचे. ही जुनी मंडळी. एकदा सकाळी पकवाज घेतला की दुपारच्या 20व्यालाच पकवाज ठेवायचा महाराज. सेवेधारी मंडळी असायची ही. असो, मुद्दा मला एवढाच पटवून द्यायचा आहे, विषयोडी भुलले जीव आता याची कोण करील कीव, नुपजे नारायणी भाव पावोनी ठाव नरदे. या विषयांना आपण शरण जातो. हे विषय कसे आहेत महाराज, या विषयांचा विचार केला तर पटवून देतो. मृगजळ दिसायलाय की असायलाय? दिसायलाय की भासायलाय? भासतं. तद्वत विषयातलं सुख देखील केवळ भासतं महाराज. किंवा उदाहरण बदलतो, कोळसा किती घासल्यानंतर पांढरा होईल? कोण म्हणलं घासून येतो? कोळसा घासणारा संपेल, कोळसा पांढरा. तसं विषय केव्हा सुखाचे होतील? विषयामध्ये सुख शोधणारा संपतो, विषय सुखाचे होत नाहीत आणि अशा विषयांना शरण जातो, अपेक्षा आनंदाची ठेवतो. बघा, ज्या साधनाने आनंद मिळणार आहे अशी साधना आपण करत नाही, मात्र दुःख मिळेल अशी साधना करतो. सिद्धांत लक्षात द्या, दृष्टांताने पटवून देतो. एक ऑफिसर होते, ऑफिसर. दशमी एकादशीचा खडतर उपवास घडतो आणि द्वादशीला भूक लागलेली म्हणून सकाळ सकाळी लवकर उठतात. मात्र उठल्याबरोबर ऑफिसवरून फोन येतो, लवकरात लवकर ऑफिसमध्ये हजर व्हा. जुने कीर्तनकार मंडळी असं बोलायची, तोंडात पाणी असेल तर रस्त्याने गिळा. तो धावत पळत ऑफिसमध्ये जातो. काम आठवतो पुन्हा घराकडे धाव घेतो. पाहतो तर घराला कुलूप आहे. शेजारची गृहिणी सांगते, इंदापूर गावामध्ये सप्ताह बसला, ज्ञानेश्वरीच्या पारायणाला बसले. ठीक आहे म्हणतो, चावी घेतो, आतमध्ये जातो. स्वयंपाक घरामध्ये सगळीकडे शोधाशोध करू लागतो, हिने मला काहीतरी खाण्याची व्यवस्था केली असेल. प्रकार असा घडतो महाराज, दशमी दिवशी उद्या एकादशी आहे म्हणून जे काही पदार्थ शिल्लक राहिलेले होते ते तिने वाटून संपवले होते. एकादशी दिवशी आज एकादशी आहे आणि म्हणून जेवढे पदार्थ लागतात तेवढेच बनवून ते खाऊन संपवले होते, कारण उपवासाचा दुसऱ्या दिवशी उपयोगाला येत नाही. आणि द्वादशी दिवशी हे सकाळ सकाळी घराच्या बाहेर पडलेले आहेत म्हटल्यानंतर काहीतरी खातील आणि इथं येणाऱ्या पारायणा करता नाश्त्याची सोय केलेली आहे म्हणून तिने घरात काही बनवलं नव्हतं महाराज. हा सगळीकडे शोधाशोध करतो, काही मिळेना तोपर्यंत त्याची दृष्टी एका डब्यावर पडते. त्या डब्यावर लिहिलेलं असतं खा सोडा म्हणून. माता भगिनींना सवय असते, तुरीच्या डाळला तू डाळ लिहितात, मुगीच्या डाळला मू डाळ, तसं खायच्या सोड्याला त्या गृहिणीने खा सोडा असं लिहिलेलं होतं. एक ताड घेतो, तांब्यावर पाणी घेतो, 2-3 किलो सोडा काढतो बस की आणि खाऊन टाकतो. माझा दृष्टांत संपला. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, त्याची भूक भागली असेल का? नाही. याला कारण काय? अहो, ज्या पदार्थाने भूक भागेल असे पदार्थ त्यांनी खाल्लेच नाहीत. उलट पोटात आधी असलेले पदार्थ बाहेर कसे पडतील असे पदार्थ त्यांनी खाल्ले.
तद्वत जीवनामध्ये ज्या साधनाने तुम्हाला आनंद मिळतो अशी साधना आपण करत नाही, दुःख मिळेल अशी साधना करत बसतो. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून तुम्हाला दुःख निवृत्ती करायची असेल, परमधामापर्यंत पोहोचायचं असेल, परमानंदावर आरूढ व्हायचं असेल तर त्याकरता काय केलं पाहिजे याचं कारण आणि परिणाम तो कोबर आहे. मन मोनी शरण जावे, 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 मन मोनी शरण जावे. सर्व भावे देवासी, सर्व भावे देवासी, सर्व भावे देवासी, सर्व भावे देवासी. ओ तो हम उतरील पार, तो हम उतरील पार. सर्व भावे देवासी, सर्व भावे देवासी, सर्व भावे देवासी, सर्व भावे देवासी. तो हम उतरील पार, तो हम उतरील पार. शरण जावे, सर्व भावे देवासी, सर्व भावे देवासी, सर्व भावे देवासी. मन मोनी शरण जावे, सर्व भावे देवासी, सर्व भावे देवासी, सर्व भावे देवासी. मनवोनी शरण जावे, सर्व भावी दिवसी, तोह उतरील पर भवदुस्तर नदीचं. तुकोबर आहे त्याचं कारण बोलतात. शरण आम्ही का जायचं तुकोबर आहे बोलतात. म्हणवोनी बघा, तोहा उतरील पार म्हणवोनी शरण जावे, भवदुस्तर नदीचा म्हणवोनी शरण जावे, बहु आहे करुणावंत म्हणवोनी शरण जावे, अनंत हे नाम जा म्हणवोनी शरण जावे, तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट म्हणवोनी शरण जावे. विठ्ठल विठ्ठल. सगळ्यांचा परिणाम आणि त्याचं मूळ कारण म्हणवोनी शरण जावे. दुःख निवृत्त करायचं आहे, आनंद हवा असेल त्यांनी काय केलं पाहिजे. बघा, शाळेमध्ये विद्यार्थ्यांना प्रश्न असतो, कारणे द्या. प्रश्नाचंच उत्तर असतं, फक्त पुढं क्वेश्चन मार्क असतो, याला असं का बोलतात म्हणून विचारलेलं असतं. शिक्षक मंडळी संपूर्ण उत्तर लिहितात आणि शेवटी लिहितात म्हणून याला असं असं. तद्वत तुकोबर आहे म्हणतात, आनंद हवा असेल म्हणवोनी शरण जावे, दुःख निवृत्ती करायचे, परमधामापर्यंत परमानंदावर रूढ व्हायचं आहे म्हणवोनी शरण जावे. मग महाराज अंतिमचा प्रश्न, शरण जायचं नेमकं कसं. शरणागतीचे एक 6 प्रकार शास्त्रामध्ये. अनुकूलेन संकल्प, प्रातिकूलस्य वर्जनम, रक्षस्ति इति विश्वास, गुप्तृत्व वर्णम तथा आत्मनिक्षेप कार्पण्यम. षडविधा शरणागतीचे एक 6 प्रकार आहेत. माझ्याकडे उरलेली एक 10 मिनिटं माझ्याकडे शिल्लक आहेत. उरलेल्या चरणांचा समन्वय साधून सेवेला पूर्ण विराम देतो. तत्पूर्वी एकदा मोठ्या प्रेमाने भजन करा, नंतर उर्वरित चिंतन. विठोबा रखुमाई.
म्हणवोनी शरण जावे सर्व भवे देवासी तोह उतरील पर भवदुस्तर नदीचं शरण जायचं कसं सर्व भावे म्हणजे घरातला सक्का भाऊ चुलत भाऊ मावस भाऊ भ्राता असा त्यातला अर्थ नाही महाराज सर्व भावे म्हणजे कायीने वाचेने मनाने शरण जाणे ज्ञानोबराय बोलतात तया अहं वाचा चित्त अंग देवोनिया शरण रीघ मोहोदरी गांगरी गाले जैसे अहम वाचा चित्त आणि हे देऊन शरण जाणं म्हणजे सर्व भावे देवासी किंवा पटण्याकरता भाव या पदातून मला अभ्यासता आलेले 5 प्रकारचे भाव आहेत दास्य भाव सख्य भाव शांत भाव वात्सल्य भाव आणि माधुर्य भाव एक एक भगवत भक्ताचा चरित्राचा निर्देश करता येईल दास्य भावा करता दास्यत्व निकट हनुमंत पै केले म्हणून देखिले हनुमंत यांचा विचार करा सख्य भावा करता सख्यपणे अर्जुन नरनारायण अर्जुनाचा विचार करा वात्सल्य भावा करता लेकुराचे हित वाही माऊलीचे चित्त आईचा आपल्या मुलाविषयी जो भाव आहे त्याला वात्सल्य भाव म्हणतात शांत भावा करता शांती ब्रह्मनाथ महाराजांचा विचार करा माधुर्य भावा करता तो वल्लभामी कांता ऐसे पडियो भगवंताला आपला पती मानावं स्वतःला परमात्म्याची पत्नी मानून त्याची भक्ती करणं याला माधुर्य भाव म्हणतात म्हणजे आपल्याला आवडते म्हणून भगवंताची भक्ती नाही महाराज यामध्ये भगवंताला आवडते त्याच्या आवडी करता त्याची भक्ती करणं यालाच परमप्रेम माधुर्य भाव बोलतात पटवून देतो श्रीमद भागवत महापुराणामध्ये विदुर काका आणि विदुर पत्नी आणि पत्नीला वार्ता समजते कृष्ण परमात्मा आपल्या हस्तिनापुरामध्ये येणार आहेत पत्नी विदुर काकांना बोलू लागते भगवंताला आपल्या घरी बोलवावं का विदुर काका बोलतात आपल्या घरची परिस्थिती अशी कसं बोलवावं मात्र तो भाऊ भगवान परमात्मा तिथं बसूनच ओळखतात अंतरेचे घेतो गोडी पाहे जोडी भावाची थोर प्रेमाचा भुकेला हाचे दुष्काळ तयाला परमात्म्याला तो भाव अत्यंत प्रियतीचा आहे म्हणून तो परमात्मा तिथं बसूनच ओळखताय हस्तिनापुरामध्ये भगवान परमात्म्याला पाहण्याकरता संपूर्ण हस्तिनापूर नगरी सज्ज आहे पाहण्याकरता गर्दी आहे आणि त्या गर्दीमध्ये विदुर काका देखील आहे उंच टाचा करून भगवंताला पाहू लागतात कृष्ण परमात्म्याच्या कृपा कटाक्षामध्ये येतात स्वतःला कृतार्थ समजतात घरी परततात घरी आल्याबरोबर विदुर काकांच्या चेहऱ्यावरील ते स्मित हास्य आणि तेज पाहून पत्नी विदुर काकांना बोलू लागते नक्कीच भगवंताला पाहिलेलं दिसतंय त्यावेळेला विदुर काकांचे उद्गार आहेत मी भगवंताला पाहिलं का हे मला माहित नाही मात्र भगवंताने मला पाहिलं याचा मला जास्त आनंद आहे आणि म्हणून दोघंही भजनामध्ये काळ व्यतीत करू लागतात इकडे स्वागत सन्मान होतं कृष्ण परमात्मा उद्धवजींना घेऊन विदुर काकांच्या घरी आलेले आहेत भजन श्रवण करत दरवाजावर तसंच थांबतायत आणि दरवाजावर थांबलेले एक प्रकारची सावली पडलेली विदुर काका पाहतात पत्नीला म्हणतात अगं ओठ पहा तरी कोणतरी आलेलं दिसतंय विदुर पत्नी उठते दरवाजा बाजूला करते आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला पाहते पाहता क्षणी मंत्रमुग्ध होते देहभान विसरते आणि देहभान विसरल्या कारणाने तिच्या सगळ्या काही उलट क्रिया चालू होतात भगवंताला आत बोलावून भगवंताच्या पायावर पाणी टाकावं तर स्वतःच्या पायावर पाणी टाकते भगवंताला तसंच ठेवते भगवंताला बसायला आसन द्यायचं तर स्वतः खाली आसन घेते भगवंताला खाली बसवते सगळ्या काही तिच्या उलट क्रिया चालू आहेत परमात्मा बोलतात मला भूक लागलेली आहे खाण्याची व्यवस्था करा नुकतीच कोणीतरी त्या दिवशी केळी आणून दिलेली असते म्हणून ती काय करते विदुर काका देऊन ते केळी त्या पत्नीकडे देतात इथंही प्रकार उलटा घडतो केळीचा साल काढते आतला गाभा स्वतः खाते साल भगवंताला खाण्याकरता देते आणि केळीचा साल खाऊन परमात्म्याचे उद्गार आहेत किती गोड केळे मधुर केळे कोणाच्या बागेतून आणले एकदा दोनदा तीनदा झालं विदुर काकांना राहवत नाही पत्नीला म्हणतात अगं काय करतेस तू हे तेवढ्या पत्नी देहावरती येते भगवंताची माफी मागते चूक झाली बोलते पुन्हा केळी घेते इथं प्रकार चांगला घडतो केळीचा साल काढते आतला गाभा भगवंताकडे देते आणि साल स्वतः जवळ ठेवते भगवान परमात्मा केळीचा गाभा खाऊन उद्गार काढतात आतापर्यंत एवढी सगळी केळी गोड मधुर लागली एवढं एकच कसं काय खराब लागलं विदुर काका म्हणतात भगवंता झाले तरी काय केळीचं साल खात होतात आणि गोड मधुर बोलता आणि गाभा खाल्ल्यानंतर खराब बोलतात त्यावेळेला भगवंताने दिलेलं उत्तर मार्मिक आहे परमात्मा बोलतात मला भक्ताने काय दिलंय हे मी पाहत नसतो त्याच्या पाठीमागचा भाव पाहत असतो विठ्ठल विठ्ठल आपला भाव कसा आहे सप्ताह आला की चढतो आणि सप्ताह झाला की याला व्यवहारात बाजार भाव म्हणतात परमार्थामध्ये याला किंमत नाही महाराज नारद भक्ती सूत्रामध्ये महर्षी बोलतात प्रतिक्षण वर्धमानम प्रत्येक क्षणाक्षणाला त्यामध्ये वाढ झाली पाहिजे हे भक्तीचं स्वरूप नवे नवे ज्याच्या अंतःकरणामध्ये जो भाव आला त्याला भाविक म्हटलं जातं
भाविक कोणाला म्हणावं 9 लक्षण आहेत. शांती, अव्यर्थ कालत्वम, विरक्ती, मानशून्यता, आशाबंध, समुत्कंठा, नामगावे, सदारुची, असक्ती तद्गुणाख्याने प्रीती तदा वसती स्थले. या 9 लक्षणाने युक्त एक त्याला भाविक म्हणतात. आणि हा भाविक शरण गेल्यानंतर परम प्रयोजन तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. मायारूपी भवसागर तरुण जाणं अत्यंत कठीण आहे. परमात्मा स्वतः सांगतात दैवे हेशा गुणमयी मम माया दुरत्तया मामे वय्य प्रपद्यन्ते मायामी तांतरन्ति ते. किंवा भगवद्गीता बोलते तेषामहं समुद्धरता मृत्यु संसार सागरात भवामि न चिरात पार्थ मय्यावेशित चेतसा. मायारूपी भवसागर तरुण जाणं अत्यंत कठीण आहे. माया माया म्हणजे ते खरी काय? अघटित घटना पटी ती माया आहे. ते झाकते, नको ते दाखवते, त्याला माया बोलतात. मला सांगा, घरामध्ये काम हे कोण करतं? महिला. ती काम करते, ती बायको करते, महिला नाहीत करत. म्हणून तर 8-9च्या कीर्तनाला 10 वाजता हजर होतो. विठ्ठल विठ्ठल. एखाद्याला म्हटलं का उशीर केला, तो म्हणतो येणार होतो पण तिने परवानगीच दिली नाही. याला मायेचं ट्रेलर बोलतात. विठ्ठल विठ्ठल. मायारूपी भवसागर तरुण जाणे अत्यंत कठीण आहे. म्हणून तर भगवंताला नाव आलेलं आहे तो हा माधव बरोबा. मा अधिक धव बरोबर माधव. मा नाम माया धव नाम पती. त्याला जर शरण गेलं तर त्याची माया काय करेल? रामायणातला प्रसंग सांगून सेवेला पूर्ण विराम देतो. रामायणामध्ये श्री गुरु विश्वामित्र, प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणजी प्रवासामध्ये एक आश्रम असतो. त्या आश्रमामध्ये अहिल्या ही शिळा होऊन पडलेली आहे. म्हणजे गौतम ऋषींच्या शापामुळे स्त्रीचा तो दगड झालेला असतो. श्री गुरु विश्वामित्र बोलतात तुम्ही तिचा उद्धार करा. कसा उद्धार करावा? प्रभू रामचंद्रांच्या चरणाची धूळ फक्त लांबून तिच्यावर टाकतात तर दगडाची पुन्हा स्त्री बनते. महाराज मोठा चरित्र भाग आहे. पुन्हा हे तिघेही पुढे प्रवास चालू ठेवतात. प्रवासामध्ये एकदा नदी लागलेली आहे. या नदीतून या तीरावरून पलीकडच्या तीरावर जाण्याकरता नावड्याचा शोध लक्ष्मणजी घेतात. एक नावाडी निदर्शनास येतोय. त्याला जाऊन विचारणा करतात आम्हाला पलीकडच्या तीरावर जायचंय, सोडाल का? तो म्हणतो माझा व्यवसायच तोय, मात्र तुमचा परिचय द्या. त्यावेळेला लक्ष्मणजी बोलतात हे आमचे श्री गुरु विश्वामित्र आहेत. हे अयोध्येचे राजे दशरथ पुत्र प्रभू रामचंद्रन, मी यांचा बंधू लक्ष्मण आहे. नावाडी बोलतो लक्ष्मणजी तुम्ही आणि श्री गुरु विश्वामित्र माझ्या नावेत बसा. मी तुम्हाला पलीकडच्या तीरावर सोडतो, मात्र प्रभू रामचंद्रांना मी माझ्या नावेत बसू देऊ शकत नाही. प्रभू रामचंद्र बाजूलाच असतात. अरे असा मी काय गुन्हा केला की तुझ्या नावेमध्ये बसू शकत नाही? त्यावेळेला त्या नावाडी बोलू लागतो प्रभू तुमची मी ख्याती अशी ऐकलेली आहे, तुमच्या चरणाच्या धुळीपासून जर दगडाची स्त्री बनते आणि ती जर धूळ माझ्या नावेला लागली तर एका स्त्रीचं पोट भागवण्याकरता नाव चालवतो, परत 2-2 स्त्रिया. परमात्मा बोलतात त्याच्यावर काहीतरी उपाय सांग. परमात्म्याला बोलू लागतो प्रभू तुमचे मला पाय स्वच्छ करू द्या, मग नावेत बसायला हरकत नाही. प्रभू रामचंद्र परवानगी देतात. घरी जातो, 5 चौरंग काहीतरी आणतो. मला सांगा 5 चौरंगाची स्त्री झाली नसती का? त्याच्या अंतःकरणामध्ये एक भाव होता की या पाद्यपूजनाच्या निमित्ताने का होईना भगवंताला शरण जाता आलं पाहिजे म्हणून केलेलं एक निमित्त म्हणजे पाद्यपूजा होती. पाय स्वच्छ करतो. प्रभू रामचंद्र खाली उतरू लागतात. उतरू नका, पुन्हा धूळ लागली तर. म्हणून प्रभू रामचंद्रांना खांद्यावरती विराजमान करून नावेमध्ये बसवतो. नाव हाकत 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 पहिलं तीराकडे नेतो. श्री गुरु विश्वामित्र, लक्ष्मणजी, प्रभू रामचंद्र खाली उतरतात. मात्र प्रभू रामचंद्र हातातली अंगठी काढतात आणि त्याला बोलू लागतात हा तुझ्या कामाचा मोबदला. नावाडी बोलतो प्रभू सगळ्या जगताचे नियम ठरवणारे तुम्ही, व्यवहारातला हा साधा नियम लक्षात राहत नाही. प्रभू रामचंद्र बोलतात कोणत्या नियमाचा मला विसर पडला? त्यावेळेला नावाडी बोलतो प्रभू एकाच व्यवसायातल्या लोकांनी आपापसात व्यवहार करायचा नसतो, हा व्यवहारात नियम आहे. बघा डॉक्टरांकडून फी घेतात का? आम्ही वकील लोक दुसऱ्या वकिलाकडनं फी घेतो का? बरं परिचयाचं कंडक्टर दुसऱ्या कंडक्टरचं तिकीट घेतात का? बरं कीर्तनकार ते काही मला माहित नाही. एकाच व्यवसायातल्या लोकांनी आपापसात व्यवहार करायचा नाही. लक्ष्मणजींना राग आलेला आहे. लक्ष्मणजी बोलतात तू एक सामान्य नावाडी आहे, हे अयोध्येचे राजे. त्यावेळेला महाराज त्या नावाड्याने दिलेलं उत्तर मार्मिक आहे. तो बोलू लागतो मी सुद्धा नावाडी आहे, प्रभू रामचंद्र सुद्धा नावाडी आहेत. या व्यावहारिक नदीतून पहिलं तीराकडे नेणारा मी नावाडी आहे, मात्र मायारूपी भवसागर तारून नेणारे प्रभू रामचंद्र एकटेच नावाडी आहेत. फक्त एवढं स्मरणामध्ये राहू द्या मी तुमच्याकडून कोणताही मोबदला घेतला नाही. आणि ज्यावेळेला मायारूपी भवसागर तरुण जायची वेळ माझ्यावर येईल, माझं अज्ञान दोष न संपलेत का न पाहता मी केवळ तुम्हाला शरण येईल. मला पहिलं तीराकडे पोहोचवा. तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. पर पोहोचवणाऱ्या भगवंताचा स्वभाव बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा. त्याला मारायला आलेली पुतना तिला सायुज नावाची मुक्ती देतो. एवढा करुणावान असलेला परमात्मा त्याचा नामोल्लेख करतात. अनंत ही
अनंत ही एक त्याचं नाव आहे आणि अनंत त्याची नाव आहेत. आणि या परमात्म्याला शरण गेल्यानंतर पहिलं तेराकडे पोहोचतो. हा अनुभव आला की नाही कोणाला, तुकोबाराय म्हणतात मी माझी साक्ष देतो. तुका म्हणे साक्षी आले, 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 तरी केले प्रगट, तरी केले प्रगट, तरी हरीला पार, तो उतरीला पार, तरी केले प्रगट, तरी केले प्रगट, तो उतरीला पावे, तो उतरीला पावे, तुका म्हणे साक्षी आले, दुसरी म्हणायची असते, शेवटची चाल नाही, चालाची चाल बरोबर आहे. तरी केले भवदुस्तर नदीचा. बहुदुस्तर नदीचा, नदीचा रे ना रे, बहुदुस्तर नदीचा, बहुदुस्तर
साक्षी आले तरी केले प्रगट तोह उतरील पर भवदुस्तर नदीचा. तुकोबराय म्हणतात, मी माझी साक्ष देतो की या परमात्म्याला शरण गेल्यानंतर निर्विवाद आपण पहिलं तीराकडे पोहोचतो. म्हणून अभंगाचं सार इतकंच आहे. सुंदर असा नरदेह मिळाला. विषयांना विकारांना शरण जाऊन व्यर्थ खर्च करण्यापेक्षा भगवंताची शरणागती पत्करावी, म्हणजे या देहावरती जिवंतपणे तुळशी पत्र ठेवणं, पंढरीची वारी स्वीकारणं, मुखामध्ये त्याचं नामचिंतन करणं म्हणजे भगवंताला शरण जाणे. ज्ञानोबराय तुकोबरायांच्या हाताला धरल्याशिवाय आपण भगवंताला शरण जाऊ शकत नाही. म्हणून ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी नित्य वाचनात ठेवणं, ज्ञानोबरायांच्या हाताला धरून भगवंताला शरण जाणे. तुकोबरायांचा गाथा, नाथांचं भागवत हे संत वाङ्मय नित्य वाचनात ठेवणं म्हणजे साधू संतांच्या हाताला धरून भगवंताला शरण जाणे. आणि ही शरणागती प्रत्येकाने पत्करलीच पाहिजे. अभंगाचं सार आहे. झालेली सेवा तुम्हा सर्व श्रोतृबंधांच्या चरणी, ज्ञानोबराय तुकोबरायांच्या चरणी. फळे मी ज्या फड परंपरेमध्ये साधू कुळामध्ये जन्मलो, श्री गुरु आंबेकर उर्फ आजरेकर फड परंपरेच्या चरणी सेवा सुपूर्त करतो. चालू असलेला समस्त ग्रामस्थ इंदापूर, गपाटांचं इंदापूर म्हटलं जातं, समस्त ग्रामस्थ असतील, भजनी मंडळ असतील, भाविक मंडळ, सर्व गावातील युवक वर्ग या सर्वांच्या यथोचित अशा सहकार्याने प्रातिवार्षिक चालत असलेला महाशिवरात्री निमित्ताचा हा चालत असलेला नाममहोत्सव, ज्यांच्या संपर्कातून इथे येण्याचा योग आदरणीय हरिभक्तीपरायण वैभव दादा असतील, आदरणीय हरिभक्तीपरायण शिवशंकर महाराज असतील, अशा अनेक सर्व संयोजन आयोजन कमिटी असेल, या सर्वांच्याच प्रेमातून इथे येण्याचा योग म्हणून कीर्तन सेवेकरता उपस्थित राहिलो. कीर्तनामध्ये सर्वच पंचक्रोशीतून आलेले टाळकरी वृंद असतील, उत्कृष्ट गायक आहेत, उत्कृष्ट तिघेही वादक असतील, यांना यथोचित असे धन्यवाद देतो. गावातील विशेष करून धन्यवाद देतो ती तरुणांना धन्यवाद देतो. याला कारण छत्रपती शिवराय तुकोबरायांच्या कीर्तनाला बसायचे. मग आत्ताच्या काळातला तरुण जर कीर्तन प्रवचनात जो परमार्थात दिसत असेल तर तो छत्रपती शिवरायांचा मावळा म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. म्हणून त्यांना यथोचित असे धन्यवाद देतो. माईक सिस्टीम किरकिर नाही, कुरकुर नाही, माईकवाल्यांची नाही, माईकची. म्हणून त्यांनाही धन्यवाद देऊन सर्व पंढरपूरला पहिल्याला वारीला येणारी सर्व महिना वारकरी असतील त्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. एखादा अपशब्द गेला असेल तर तो माझ्या बुद्धीचा दोष समजावा. परंपरेचं भजन तत्पूर्वी पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नोहे अंगभूत युक्ती नोहे हा उपदेश तुमचे बडी बडिलो शेष तुमच्या कृपेचे पोसणी जन्मू जन्मी तुका मने ज्ञानोबा माऊली तुकाराम. जय जय ज्ञानोबा माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय हा बोले